नमस्कार मित्रांनो, 2025 ची सुरुवात आणि ही सुरुवात आपले मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायकाच्या काकड आरतीने करावी असा निश्चय आम्ही मित्रांनी केला। सकाळी लवकर उठून बाप्पाच्या दर्शनाला आम्ही निघालो। 5:30 ची काकड आरतीला वेळेत पोहोचायचे होते। धावत पळत मंदिराजवळ पोहोचलो। मन प्रसन्न करणारी काकड आरतीला पोहोचण्याची व बाप्पाला जाऊन पाहण्याची मनात खूप इच्छा होती आणि तसेच झाले। आम्हाला बाप्पाच्या गाभाऱ्यात आरतीसाठी संधी मिळाली। एवढ्या जाऊन संपूर्ण आरती बाप्पाला एकटक पाहत राहण्याचा आनंद जगा वेगळाच होता। स्वप्नच वाटत होतं। बाप्पाचे ते रूप अविस्मरणीय होते। डोळे भरून बाप्पाला पाहिले। आरती झाल्यावर खूप प्रसन्न वाटत होते। बाप्पाचं सुंदर दर्शन झाल्यामुळे आम्ही जोशात आई माऊली महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालो। मंदिरच्या पायथ्याशी पोहोचताच आम्हाला एका आजीने सांगितले की महालक्ष्मीच्या आरतीला सुरुवात होणार आहे। लगेच आम्ही सर्वजण मंदिरात पोहोचलो। महालक्ष्मी मातेची आरती सुरू झाली आणि आम्हाला माऊलीची आरती व दर्शनाची संधी मिळाली। देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराच्या दर्शनाला निघालो। मंदिराच्या पायऱ्या धावत चढत आनंद काही वेगळाच होता। मंदिरात पोहोचून श्री बाबुलनाथाचे दर्शन घेतले। घरी परत असताना बाबुलनाथ मंदिराजवळचे इस्कॉन टेम्पल येथे श्रीकृष्ण राधाकृष्णाचे दर्शन घेतले। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे याचा गजर मंदिरात चालू होता। खूप प्रसन्न वाटले। पहाटेपासून आम्ही मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंदिर येथे दर्शन घेतले।